सांगली जिल्ह्यातील बेघरांसाठी सांगलीतील सावली बेघर निवारा केंद्र आधार ठरत आहे. एक सामाजिक कार्यकर्त्याकडून बेघरांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याचे काम सुरू आहे. जवळपास 65हून अधिक बेघर सध्या या सावली निवारा केंद्रात आश्रयाला आहेत. नमस्कार. मी बेघरमध्ये आलो आहे. माझं घर वगैरे गेलं, आई वडील गेले, तर मला कोण आधार नव्हता. ह्यांनी मला आणले. मी फिरत होतो, असं भटकत होतो, आणले ह्यांनी. आणि मी कसं आलो मला माहिती नाही. मला 3 वर्ष होऊन गेली आणि करोना काळात वगैरे आमची सर्व सोय केली. आणि मुस्तफाई वगैरे, रफिकभाई वगैरे आम्हाला सर्व घरच्यासारखं, आईवडिलासारखं ते सांभाळतात. जेवण, नाश्ता सर्व आहे. आंघोळ पाणी आहे, कपडा लत्ता देतात, औषधोपचार करतात, इंजेक्शन वगैरे दिलीत सर्व. आणि आम्हाला काय फळं वगैरे काय पण श्रीखंड वगैरे सर्व देतात. तर जेवणाची सोय चांगली आहे. सर्व कपडा लत्ता वगैरे सगळं देतात. डॉक्टरी तपासणी आहे, सर्व आहे. येथे रस्त्यावर ज्यांना कोणी नातेवाईक नाहीत, काय नाहीत, अशा लोकांना आम्ही इथं आणलं जातं. व या लोकांचं नामकरण म्हणजे यांना नाव सांगता येत नाही, काय नाही. हे मनोरुग्ण आता मानसिक रुग्ण असतात. यांना आम्ही ज्या ठिकाणी सापडतात त्या ठिकाणाचं नाव त्यांना दिलं आहे. उदाहरण सांगितलं की आम्हाला एका मारुती देवळाजवळ एक माणूस सापडला, जे सांगलीतलं प्रसिद्ध मारुती देवळ आहे तिथं. तर मग त्याचं नाव ठेवलं आम्ही, मारुती नाव ठेवलं. असे अनेकाने वेगवेगळी नाव ठेवले आहेत. काहींचे लोकांचे आम्ही कुची गावात सापडला म्हणून कुची नाव ठेवलं, काहींना दंडोबा रोडला सापडला दंडोबा ठेवलं. मग या लोकांचे नाव मिळत नसतात. तरी पण आम्ही यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांचं आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न करतो आणि पोलीस स्टेशनला, संबंधित पोलीस स्टेशनला सांगून यांचं कुठं तर पुनर्वसन चांगलं व्हावं. पण यांची दिनचर्या अशी असते की सकाळी 6ला ते उठतात, स्वच्छता करतात, म्हणजे ते झाडलोट करणे, यांची वॉचमॅन ड्युटी ठरवलेली आहे. यांची एक समिती बनवलेली आहे. त्या समितीनुसार त्यांना एक अध्यक्ष केलेला आहे. तो अध्यक्ष दिवसभरात कामाचं नियोजन केलं जातं. सकाळी 8 वाजता नाश्ता दिला जातो व 8 ते 9च्या दरम्यान तर नाश्ता, चहा पाणी होतं त्यांचं. नंतर 1 वाजता जेवण दिलं जातं, सकस जेवण दिलं जातं. व नंतर दुपारी 4 वाजता त्यांना अल्पोपहार म्हणजे चहा, फळे ते वाटप केलं जातं. आणि मध्यंतरीच्या काळात ते आरोग्य तपासणी केली जाते, डॉक्टरांच्या थ्रू आरोग्य तपासणी केली जाते. व यांच्यानंतर यांच्यावर उपचार करणे, यांच्याशी मनोरंजनात्मक पिक्चर दाखवणे, यांच्यावर खेळ खेळणे, शारीरिक उपक्रम त्यांच्याकडून घेणे आणि त्यांच्यावर म्हणजे त्यांचं खेळ कसं चालतं, त्यांच्यावर खेळाचं महत्त्व सांगणे आणि यांची बोलत यांचं आम्ही माहिती काढतो. तर आत्तापर्यंत 252 लोकांना आम्ही त्यांचं हक्काचं घर मिळवून दिलं आहे. मध्यंतरी आता परवा दिवशीच्या 4 दिवसापलीकडे मध्य प्रदेशचा एक माणूस होता की तो मानसिक त्रासानं ग्रासलेला होता. तो माणूस फिरत आपल्या इथे सांगलीत आलेला होता. तर त्याला 50 दिवसानंतर त्या शोध घेतलं, तर त्याचे नातेवाईक सापडले आणि आत्ता तो त्यांच्या कुटुंबात गेलं. तर कुटुंबात गेल्यानंतर बी आम्ही त्यांचा फॉलोअप घेतो की ते कुटुंब त्याला सांभाळतात का नाही सांभाळतात. याच्यासाठी आम्ही त्यांच्यात व्हिडिओ कॉल करतो आणि लोकेशन फोटो मागून घेतो की तो तिथे पोहोचलेला आहे का नाही, ते तिथं आहे का सध्या. ती महिन्यातनं एकदा त्यांच्या घरचे फोटो पाठवले नाहीत तर आम्ही इथनं फॉलोअप घेऊन त्यांचा फोटो घेतो. असे अनेक लोकांचं त्यांच्या धर्मानुसार अंतिम संस्कार करणे, त्यांना काही लागले तर देणे, त्यांची स्वच्छता करणे, त्यांची नखं काढायला शिकवणे, त्यांना स्वतःची अंघोळ स्वतः कसं करता येईल हे बघणे, त्यांना शारीरिक सगळं आम्ही इथं उपक्रम घेतलं जातं. जेणेकरून हा बेघर नसताना हा एक त्यांचं हक्काचं सावली आहे, त्यांचं हक्काचं घर आहे आणि हक्काचं स्वच्छता करणे, स्वतः स्वच्छता नागरे, यासाठी आम्ही परिपूर्ण लक्ष देतो. या सर्व उपक्रमाला आम्हाला सांगली मिरज कुपवाडचे आयुक्त सुनील पवार साहेब, उपायुक्त स्मृती पाटील मॅडम व आमचे डेनिवलमचे टीमचे ज्योती सर्वदे मॅडम आणि आमचे सर्व महापालिका कर्मचाऱ्यांचं आम्हाला सहकार्य असतं आणि याच्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहे.